परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या 133व्या जयंतीनिमित्त राज्यातील आणि मुंबईतील सर्व बौद्धजनांना आणि सर्व नागरिकांना रहिवाशांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि आजचा दिवस हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। ज्या महापुरुषांनी या देशाला संविधान दिलं, त्या महापुरुषांनी या देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार दिले, अशा या जयंतीनिमित्त एकत्र येऊन आपण हा दिवस साजरी करतो। आणि कुलाब्यातील पण जनता आज मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभागी झाली आहे। मी सर्वांना परत एकदा आपल्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतो। या ठिकाणी या कालपट्ट्याचं सादरीकरण करत असताना अगदी छोटी मुलं आणि संरक्षण करण्याकरता त्या मुलींना देखील त्यांनी हा तिढा नाहीये। बघा, जेव्हा आपल्याकडे चॉईस नसतो त्यावेळेला आपण पटकन एक उमेदवार जाहीर करतो, पण महायुतीकडे अनेक चांगले प्रभावशाली उमेदवार आहेत। त्यामुळे त्या सगळ्यांमधला सर्वोत्तम उमेदवार निवडण्यात थोडासा वेळ लागू शकतो, परंतु महायुतीचा विजय इकडनं अत्यंत पक्का आहे, यात दुमत नाही। आणि संपूर्ण मुंबईची, महाराष्ट्राची जनता ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या पाठी खंबीरपणे उभी आहे। त्यांचा पराभव युतीने करायची गरज नाही, जनताच त्यांचा पराभव करणार आहे। 10 वर्ष ज्या खासदाराचं तोंडही आपण बघितलं नाहीये, तो खासदार आता लोकांकडे मतं मागायला कुठच्या तोंडाने जाणार हे आम्हाला बघायचं आहे। हे बघा, ज्यांना घटनेचं ज्ञान नाही ना, ती लोक अशा गोष्टी करतात। आपल्याला माहित असेल, सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंट्स आहेत की बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन नेव्हर बी चेंज। असं असताना उगीच काहीतरी थापा मारायच्या, काहीतरी अफवा पसरवायच्या। ज्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद लाभले, त्या संविधानात बदल करायची कोणाच्यामध्ये हिंमत नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।